धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. हृदयवल्ली खाना केला आत विठ्ठल कुंडीला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. शक्ती केली जडा जुनी विठ्ठल पायी घातली विडी, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती आला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुझला, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया. पांडुरंगा माझा माथा, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर, धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दूर. कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य महाराष्ट्रभूषण भगवान परमात्म्याच्या लढीवाळ भक्त असणाऱ्या, ज्यांचं जन्मगाव गंगाखेड आणि ज्यांचं वास्तव्य पंढरपूरला झालं अशा श्री संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा भगवान पांडुरंग परमात्म्याला चोर म्हणून धरल्याच्या नंतर मी त्याला कुठं ठेवलं हा सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आषाढी वारीच्या उत्सवाच्या निमित्ताने सद्गुरू गोरक्षनाथ महाराज नवन उर्फ तात्यांनी निर्माण करून दिलेल्या या गीताभवन मठामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वास्तव्याने समाधीने पुरित झालेल्या श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी गोदावरी मातेच्या तीरावरती आपण हा कीर्तन सोहळा साजरा करत आहोत. गेले 10 दिवस आपण या अभंगाचं चिंतन पाहत आलो. आज त्या अभंगाचं चिंतन पाहण्याचा 11 दिवस पाहत आलो. आता आजचा 12वा दिवस. आज म्हणजे 11 दिवस चिंतन झालं. आज त्या ठिकाणी 12व्या दिवसाच्या चिंतनाकरता आपण त्या ठिकाणी तत्पर आहोत. श्री संत जनाबाई महाराज म्हणतात की मी त्या भगवान पांडुरंगाला चोर म्हणून अशा प्रकारचं धरलं. जो पंढरीनाथ चोर आहे त्याला मी धरलं. तो चोर कसा हेही आपण गेले 11 दिवस पाहत आलो. त्याच्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये दोरी कोणती घातली हेही आपण त्या ठिकाणी बघत आलो. त्याच्या गळ्यातच का दोरी घातली हेही आपण बघितलं. आणि ते बघत असताना त्याच्यानंतर जनाबाई महाराजांना विचारलं तुम्ही हा चोर धरला खरा पण मग त्याला सोडलं की धरून ठेवलं. त्यावेळी जनाबाई महाराज म्हणतात मी त्या चोराला सोडलं नाही, धरून ठेवलं. कुठं धरून ठेवलं तर हृदयात धरून ठेवलं. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये
बंदीखाना जो मी तयार केला, तो बंदीखाना तयार केला तो हृदयाचा तयार केला. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल मुंडीला. यावरती आपण काल चिंतन करत असताना दोन शंका निर्माण केल्या होत्या, त्या अशा प्रकारच्या की जनाबाई महाराज तुम्ही त्या देवाला चोर म्हणून धरल्यामुळं व्यवहारामध्ये चोर हा त्रास देणारा असतो आणि त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण हृदयात जागा देत नाही, तर त्रास देणाऱ्या व्यक्तीला आपण डोक्यात जागा देतो. तुम्ही त्याला हृदयात का जागा दिली? तुम्ही त्याला डोक्यात धरायला पाहिजे होतं, डोक्यात ठेवायला पाहिजे होतं. ही एक शंका, हा एक प्रश्न. आणि दुसरा असा एक प्रश्न होता आपला की त्याला हृदयात ठेवण्याकरता तुम्ही काय तयारी केली? तो बंदीखाना तयार केला म्हणतात तुम्ही, तर मग तो तयार करत असताना त्याला ठेवण्याकरता तुम्ही कशा पद्धतीनं तुम्ही त्याला त्या हृदयाच्या बंदीखान्यामध्ये ठेवलं? हे जे दोन प्रश्न आहेत, या दोन प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं. तसं तर जनाबाई महाराजांनीच हृदयात देवाला धरलं अशातला प्रकार नाही. बाकीचेही संत त्या ठिकाणी धरत असताना देवाला हृदयातच अशा प्रकारचं धरतायत. जनाबाई महाराजांनी ठेवलं अशातला प्रकार नाही. बाकीचे संत सुद्धा, तुकोबराय सुद्धा देवाला प्रार्थना करतो, हे देवा तू त्या ठिकाणी, हे विठोबा तू माझ्या हृदयामध्ये संचार कर. संचरुणी राही किंवा येऊन या राही हृदयी माझ्या. तुकोबाराय म्हणतात, हे विठोबा तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन राहा. जनाबाई महाराजांनी सुद्धा हृदयातच ठेवलं, तुकोबारायांनी सुद्धा देवाला हृदयातच ठेवलं. सावता महाराजांकडे देव चोर म्हणून आले, त्यावेळी सुद्धा सावता महाराजांनी देवाला हृदयातच अशा प्रकारचं ठेवलं. म्हणजे देवाला संत मंडळी हृदयातच ठेवतात. परंतु आपला प्रश्न आहे की मग जनाबाई महाराज जर चोर म्हणतात तर मग हृदयात का ठेवलं? तर त्याचं उत्तर असे बघा, जो त्रास देणारा असतो तो डोक्यात राहतो, पण जो सुख देणारा असतो तो हृदयात राहतो. ज्या अर्थी जनाबाई महाराजांनी देवाला हृदयात ठेवलं, त्या अर्थी जनाबाई महाराजांना त्या देवाच्या चोरीपासून दुःख नसेल झालं, काय झालं असेल? सुख झालं असेल. काय चोरलं जनाबाई महाराजांचं? कालच्या चिंतनात बघितलं आपण, काय चोरी करतो देव? चित्ताची चोरी करतो. जनाबाई महाराजांचं सुद्धा चित्त चोरी केलं. तर चित्त चोरल्यामुळं जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये दुःख नाही झालं, उलट आनंद झाला. चोरी झाली जनाबाई महाराजांच्या घरी, पण चोरी झाल्यामुळे दुःख नाही झालं, आनंद झाला. काही चोऱ्या सुद्धा अशा असतात बघा, काही चोऱ्या झाल्याच्या नंतर तोटा जास्त असतो, फायदा अजिबात नसतो. काही चोऱ्या झाल्याच्या नंतर तोटाही नसतो, फायदाही नसतो. काही चोऱ्या झाल्याच्या नंतर तोटाही असतो, फायदाही असतो. आणि काही चोऱ्या झाल्याच्या नंतर तोटा नसतो, फायदा असतो.
4 प्रकार बघितले आपण. पहिल्या प्रकारामध्ये फायदा नसतो अजिबात, सारा तोटाच असतो. भौतिक जीवनामध्ये ज्यावेळेस चोर येतात, एखाद्या माणसाच्या घरी आल्यानंतर त्याचं सोनं, पैसा, कपडे, संपत्ती लुटतात, त्याचा फायदा काहीच नाहीये, सारा तोटाच आहे. पण काहीच्या जीवनामध्ये फायदाही नसतो आणि तोटाही नसतो. कस काय? रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस असल्यामुळं मालक ड्युटीला गेलेले नव्हते. सकाळीच 9-9:30ला पत्नीनं स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून मालकाला भोजन वाढलं. 9:30 पावणे 10 वाजता मालकाने भोजन केलं आणि भोजन केल्याच्या नंतर तिच्या लक्षात आलं की नगरपालिकेची जी घंटा गाडी, कचऱ्याची गाडी आहे, ती कचऱ्याची गाडी येऊन गेली आणि आपण काय कचरा त्या घंटा गाडीत, कचऱ्याच्या गाडीत टाकला नाही. त्यांच्या गावात प्रथा अशी होती की फक्त दर रविवारीच कचऱ्याची गाडी यायची, एरवी कचऱ्याची गाडी येत नसायची. दर रविवारी कचऱ्याची गाडी येते. या रविवारचा कचरा टाकायचा विसरला आणि पुढच्या रविवारी कचऱ्याची गाडी येणार. आपण शहरात राहतो, या रविवारचाही कचरा म्हणजे या आठवड्याचाही कचरा आणि पुढच्या आठवड्याचाही कचरा, 15 दिवसाचा कचरा साठवायला घरामध्ये जागा नाही. कारण की शहरातल्या घरामध्ये जागा कमी असते, खूप कमी असते. त्यातल्यात आई वडिलांना ठेवण्याकरता तर अजिबात जागाच नसते. फक्त त्या 2 पती पत्नीला राहायला जागा असते, पण बाकीच्या माणसाला ठेवायला जागाच नसते. म्हणजे कचऱ्याला कसं ठेवणार? त्या पतीचं जेवण झाल्याच्या नंतर त्या पत्नीनं सांगितलं का, हो तुमच्या भोजनाची तयारी करायच्या नादामध्ये मी कचऱ्याची गाडी आली का नाही बघितली नाही, ते मी कचरा टाकायचं विसरले, कचरा गाडी येऊन गेली आणि आता जर हा कचरा टाकला नाही तर 15 दिवस घरामध्ये तो कचरा राहील. त्याकरता तुम्ही काय करा, एवढी कचऱ्याची गोणी मी तुमच्याकडे भरून देते आणि कचऱ्याची गोणी भरून दिल्याच्या नंतर तुम्ही हा कचरा गावाच्या बाहेर जे कचरा कुंडी आहे, कचरा डेपो आहे मोठा, त्या कचऱ्याच्या डेपोवरती हा कचरा तुम्ही काय करा, टाकून द्या. आता पत्नीनं सांगितलेलं असल्यामुळं त्याला ते म्हणजे तुम्हाला कळतंय ऐकावं, म्हणजे तुमचं झालं नाही तरी कळतंय ऐकावं. मला वाटलं ऐकायची गरज नाही असं म्हटले काय, म्हणजे ऐकावं लागतं. ठीक आहे बरं. त्याने ती कचऱ्याची गोणी डोक्यावरती घेतली. जेवण चांगलं यथेच्छ झालं होतं, ड्युटीला जायचं नव्हतं, घरीच राहायचं असल्यामुळे सुंदरसं स्वयंपाक पत्नीनं केलेला होता. सारा स्वयंपाक तयार केला असल्यामुळे यथेच्छ जेवण झालं आणि ऑफिसमध्ये काही एवढं व्यवस्थित जेवण होत नव्हतं. घरी स्वतः पत्नी वाढायला असल्यामुळे घ्या घ्या म्हणून भरपूर जेवण झालं. कचऱ्याची गोणी ती डोक्यावरती घेतली, शहराच्या बाहेर चालला. पण जात असताना त्याला काय झालं, तुम्हाला जे जेवण झाल्याच्या नंतर होतं ते त्यालाही व्हायला लागलं. काय कंटाळवाणा येतो, झोप येते, अडचण वाटते. मग त्याला सुद्धा झोप यायला लागली, त्याला सुद्धा कंटाळवाणं वाटायला लागलं. मग चालत असताना त्याने आपली कचऱ्याची वरची डोक्यावरची ती गोणी खाली घेतली आणि खाली घेऊन एका बाजूला ठेवली. तिथं लिंबाचं झाड बघितलं, लिंबाची झाडं ती गार सावली होती. त्याला वाटलं थोडासा आपण आराम करू आणि आराम केल्याच्या नंतर आपण जो पुढचा प्रवास करू म्हणून कचऱ्याची गोणी एका बाजूला ठेवली, लिंबाच्या फळ्याला पाठ दिली, डोकं टेकवलं आणि जसा बसला तशीच त्याला झोप लागली. चांगलं जेवण झालेलं होतं म्हणून झोप लागली. काही चोर रस्त्याने चालले होते आणि त्या चोराने बघितलं की हा कचऱ्याची म्हणजे काहीतरी गोणी बाजूला पडलेली आहे आणि हा मनुष्य झोपलेला आहे, याच्यावर गोणी आहे, गोणीत काहीतरी असल. आता जाग्या माणसाचे पाकिट मारतात चोर. जागा मनुष्य असला तरी एसटी चढता जाता पाकिट मारतात, चालता चालता साखळ्या तोडतात शहरामध्ये स्त्रियांच्या. हा तर झोपलेला होता. त्यामुळे याच्या शेजारची कचऱ्याची गोणी त्या चोरांनी उचलली आणि कचऱ्याची गोणी उचलून चोर पलायन झाले. विरभी त्या ठिकाणी अशी गंमत होती त्या शहरामध्ये, जो कचरा कोणी कचऱ्या कुंडीच्या व्यतिरिक्त किंवा घंटा गाडीच्या व्यतिरिक्त रस्त्यावर टाकील त्याला 5,000 रुपये दंड, असं त्या ठिकाणी होतं. म्हणून तर हा कचऱ्याची गोणी इतक्याला घेऊन चालला होता. तसा दंड नसता तर त्यांनी शेजारीच्या घरापुढे टाकला असता. तशात तर माणसं हुशार असते तसं, त्याच्यामुळे त्यांनी ते बाहेर घेऊन चालला होता. 5,000 रुपये दंड याला होणार होता नसतं टाकलं तर. एवढा मोठा ऑफिसर असताना कचरा घेऊन तो बाहेर चालला होता. पण निम्म्या वाटेतच त्याचा कचरा काय झाला, गायब नाही झाला, चोरीला गेला. काय झाला, चोरीला गेला. कचरा निम्म्या वाट्यात चोरीला गेल्यानंतर मग मात्र तो जागा झाला आणि थोड्या वेळाने पाहतो तर कचऱ्याची गोणी नाही, गोणी काय झाली, चोरी गेली. मला सांगा त्याला दुःख झाला असेल का आनंद झाला असेल? अहो कचऱ्याची गोणी गेली त्याची, चोरी झाली त्याची. पण चोरी झाली ती कशाची झाली आहे, कचऱ्याची. त्याला जे नको होतं त्याची चोरी झाली आहे. ज्याच्यापासून त्याला त्रास होणार होता
त्याची चोरी झाली, जर ते कचऱ्याची चोरी नसती झाली तर याला त्या ठिकाणी नेऊन टाकावं लागलं असता, ज्याच्यापासून त्रास होतो त्याची जर चोरी झाली तर मग मात्र माणसाला त्याच्यापासून दुःख वाटत नाही, आनंद वाटतो. म्हणजे काही चोरीमध्ये तोटा नसतो, उलट काय असतो, फायदा असतो. काही चोरीमध्ये फायदाही नसतो, तोटाही नसतो. आणि काही चोरीमध्ये त्या ठिकाणी फायदाही असतो आणि तोटाही असतो. काही माणसाने इन्शुरन्स काढून ठेवलेला असतो आणि त्याच्या पावत्या वगैरे सारे त्यांच्याकडे व्यवस्थित असतात, त्यांच्या संपत्तीचा काय असतो, इन्शुरन्स असतो. दुकानाचा त्याचा इन्शुरन्स काढलेला असतो त्यांनी. काही नैसर्गिक आपत्ती आली, चोरी झाली तर त्याच्या पावत्या वगैरे साऱ्या क्लिअर असल्यामुळे जर त्याचा आपण क्लेम केला तर जेवढी आपली चोरी झाली रकमेची तेवढी रक्कम आपल्याला त्या इन्शुरन्स वाल्याकडून भेटते. म्हणजे तशा चोरीमध्ये फायदाही नसतो, तोटाही नसतो. माणसं येतात भेटायला, का हो तुमचं खूप नुकसान झालं, खूप नुकसान झालं. परंतु काय नाही, लाखभर रुपयाचा माल गेलाय पण क्लेम जी केली ती 1.5 लाखाची केली म्हणजे काय त्याच्यात त्याला काही त्याला काही वाटत नाही. म्हणजे काही चोऱ्यामध्ये फायदाही नसतो, तोटाही नसतो. काही चोऱ्यामध्ये तोटाच असतो, फायदा नसतो. आणि काही चोऱ्यामध्ये मात्र तोटा नसतो, उलट फायदा असतो. जनाबाई महाराजांच्या घरी सुद्धा जी चोरी झाली त्या चोरीमध्ये जनाबाई महाराजांचा तोटा नाही झाला, उलट फायदा झाला. विठ्ठल काय फायदा झाला जनाबाई महाराजांचा त्या चोरीमध्ये? वास्तविक पाहता चोरी म्हणजे आपण तोटा समजतो, पण काय फायदा झाला तर गंमत अशी आहे, जे चित्त भगवंताने चोरलं ते चित्त चोरल्यामुळे जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये खूप मोठा फायदा झाला. नवे नवे ज्यांच्या जीवनात भगवंताने चित्ताची चोरी केली त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठा फायदा झाला. खूप मोठा म्हणजे त्या फायद्या एवढा दुसरा फायदाच नाही कोणता, त्या नफ्या एवढा दुसरा नफाच नाही, फायदाच नाहीये. खूप मोठा फायदा आहे. काय? वेदांत शास्त्र असं सांगताय की ज्याचं चित्त चंचल आहे तो दुःखी आहे. थोडं लक्षपूर्वक ऐकलं की लक्षात येईल. आपल्याला वेगळी त्या ठिकाणी परिभाषा मांडायची अभंगामध्ये. ज्याचं चित्त चंचल आहे तो दुःखात असतो. मग सुखी कोण? ज्याचं चित्त स्थिर आहे तो सुखी असतो. काय काय? तो दुःखी असतो, स्थिर आहे तो सुखी असतो. आणि गंमत अशी आहे, आपलं चित्त संसारात जर आपण लावलं तर तसं तसं ते चंचल बनतं. संसारामध्ये चित्त स्थिर होत नाही. का स्थिर होत नाही? ते चित्त बघतं या वस्तूत सुख आहे का, ती वस्तू घेतं, नंतर त्याच्या लक्षात येतं या वस्तूत सुख नाही. मग त्या वस्तूच्या बद्दलची त्याची जी अपेक्षा आहे, त्याची जी आशा आहे, अभिलाषा आहे ती संपते आणि मग ते दुसऱ्या वस्तू करता तो प्रयत्न करतो. मग दुसऱ्या वस्तू करता प्रयत्न करायला लागलं, चित्ताचं चित्त चंचल बनतं आणि त्याचं चित्त जोपर्यंत चंचल आहे तोपर्यंत त्या ठिकाणी त्याला दुःखच अशा प्रकारचं असतं. विचार सागरामध्ये त्याला सुंदरसं चिंतन आलंय. असं म्हणतात की ज्यावेळेस माणसाला आनंद मिळतो ना तर तो आनंद वस्तूचा किंवा विषयाचा नसतो, तर तो आनंद जो असतो तो आपल्या चित्ताच्या स्थिरतेचा असतो. एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली तर ती मिळेपर्यंत आपण चित्त चंचल असल्यामुळे प्रयत्न करत राहतो. त्या प्रयत्नामध्ये आपल्याला दुःख होतं आणि ज्यावेळेस ती वस्तू आपल्या हातात येते त्यावेळेला काही क्षणभर चित्त स्थिर होतं आणि चित्त स्थिर झालं की माणसाला आनंद वाटतो. आणि मग तो मिळालेला आनंद माणसाला असं वाटतो की तो विषयातला आहे, पण तो विषयातला मिळालेला आनंद तो विषयाचा आनंद नसतो. तर याचं चित्त क्षणभर आत्मानुभवामध्ये चित्त स्थिर झालेलं असतं, त्याचा तो आनंद असतो. तो आनंद विषयाचा नसतो, तो आनंद असतो तो चित्ताच्या स्थिरतेचा. शंकराचार्यांना सुद्धा विचारलं की सुखी कोण आहे, तर त्यांनी हेच उत्तर दिलं की ज्याचं चित्त स्थिर आहे तो सुखी आहे आणि ज्याचं चित्त अस्थिर आहे तो दुःखी आहे. आणि गंमत अशी आहे, संसारातल्या वस्तूवरती चित्त स्थिर होत नाही, ते क्षणभर स्थिर होतं आणि परत त्या ठिकाणी ते चंचल बनतं. म्हणून संसारातल्या वस्तूमध्ये जो वस्तू घेतल्याच्या नंतर जो आज आनंद आहे, जे आज सुख आहे ते उद्याच्याला राहत नाही. उद्याचे सुख आहे ते पुढच्या आठवड्यात राहत नाही. पुढच्या आठवड्यात जे सुख आहे ते पुढच्या महिन्यात राहत नाही. पुढच्या महिन्यात जे सुख आहे ते पुढच्या वर्षी राहत नाही. आणि पुढच्या वर्षी जे सुख आहे ते म्हणजे दुसऱ्या काळात तर नसतंच. म्हणजे बालपणात जे सुख आहे ते तरुणपणात नाही
आणि तरुणपणात जे सुख आहे ते म्हातारपणात नाही. कसं आपण तीनच पण समजतो ना, बालपण, तरुणपण, म्हातारपण, पण हे तीन पण नाहीयेत. अजून एक पण आहे. एक बालपण, दुसरं तरुणपण, म्हणजे बालपणातून आपल्याला तरुणपणात जायचं, तरुणपणातून आपल्याला म्हातारपणात जायचं, म्हातारपणातून आपल्याला सरपणात जायचं. सरपण एक राहिलं ना आपल्याला. म्हणजे सरपणात जाईपर्यंत आपलं चित्त चंचल असतं संसारामध्ये, ते स्थिर होत नाही, सारखं प्रयत्न करतं. हे याच्यातून सुख भेटेल, त्याच्यातून सुख भेटेल, त्याच्यातून सुख भेटेल. आणि एखाद्या याच्यातून थोडं भेटलं जरी त्याला, तरी सुद्धा लगेच त्याला वाटतं की हे विषयाचं सुख आहे. पण ते विषयाचं सुख नसतं. तर विषयाचं जर सुख असतं तर ते कायम मिळालं असतं. कायम नाही भेटत ना माणसाला. कितीतरी त्या ठिकाणी असे पदार्थ आहेत की ते आपण आणले संसारामध्ये सुखा करता, पण नंतर पश्चाताप होतो की हे नसते आणले तरी बरं झालं असतं. वस्तू म्हणा, नातेवाईक म्हणा, मुलगा झाल्याच्या नंतर माणसाला आनंद होतो, पण 90% लोक सध्याच्या काळामध्ये मुलामुळे दुःखी आहेत. मुलगा झाल्यामुळे त्या ठिकाणी आनंद होतो, पेढे वाटतो काय, त्याचा जन्मोत्सव साजरा करतो काय, पाची साजरी करतो काय, बारी साजरी करतो काय, पण त्या मुलाचा आनंद टिकत नाही. 90% लोक मुलामुळे दुःखी आहेत. घरामध्ये सून आणत असताना सुद्धा खूप आनंद होतो, म्हणून तर लोक 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करतो आपण. ते कशा करता, की सून आणायचा आनंद होतो म्हणूनच ना ते लाखो रुपये कशा करतायत. पण 99% लोक त्या सुनेमुळे दुःखी आहेत. मुलगी देत असताना, जावई आणत असताना सुद्धा त्या ठिकाणी खूप आनंद वाटतो. मग कपडे लत्ते त्या जावयाला हिरातून 3-3 ड्रेस घालायला असतात ते लग्नाच्या दिवशी, इतका त्याचा थाटमाट केला जातो. पण मला वाटते 95% तरी लोक त्या जावयामुळे दुःखी असतील. म्हणजे काय कारण आहे, जे आणतो आपण सुखा करता, करतो आपण सुखा करता, पण ते सुख नाही भेटत त्याच्यातून, उलट त्याच्यातून दुःख भेटतं त्याला. कारण चित्त चंचल बनत राहतं, आपल्या अपेक्षा वाढत राहतात, आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणी माणसाला सुख भेटत नाही. म्हणून कोण सुखी आहे, तो सुखी आहे. दुःखी कोण आहे, स्थिर नाही, चंचल आहे तो दुःखी आहे. हा शास्त्रांचा सिद्धांत असल्यामुळे बघा, संसारातल्या विषयावर चित्त गेलं की चंचल बनतं. पण तेच चित्त जर भगवंताच्याच ठिकाणी जर गेलं तर मग मात्र ते चित्त, ते मन, ती वृत्ती देवाच्या चरणाजवळती स्थिर होते. म्हणून तर संत त्या ठिकाणी प्रार्थना करतात, माझे चित्त तुझे माझे चित्त तुझे पाही, राही आयसे कधी काही, धरोनिया बाही गृहातारी राताराम. देवाकडे चित्त जावं याकरता संत मंडळी प्रार्थना करतात. का तर ते चित्त जर देवाकडे गेलं तर ते स्थिर होतं, आणि एकदा का ते देवाजवळ गेल्याच्या नंतर स्थिर झालं की परत त्या ठिकाणी ते पाठीमागे येत नाही, परत पाठीमागे येत नाही. तिथं गेलं की तिथंच राहतं. कशाप्रमाणे राहतं त्याकरता तुकोबऱ्या देवाच्या पायाजवळ गेल्याच्या नंतर चित्त स्थिर होतं, आणि स्थिर झाल्याच्या नंतर परत पाठीमागे येत नाही, सुख भेटतं. म्हणून
देवाने चित्त हिरावून घ्यावं याकरता संत मंडळी उलट प्रार्थना करतात. माझे चित्त तुझ्या तुकोबरे म्हणतात, माझं चित्त तुझ्या पायाजवळ कशाप्रमाणे गेलं. मोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. लवण म्हणजे मीठ. मीठ जसं पाण्यात गेल्याच्या नंतर परत पाठीमागे येत नाही, तसं चित्त देवाजवळ गेलं की परत पाठीमागे येत काय काय परत पाठीमागे येत नाही. त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर दृष्टांत दिला. का लवणाची कुंजली सुदिलिया लवण सागरी वेची ना माघारी परते जैशी. लवणाची कुंजरी. कुंजरी म्हणजे हत्ती. काय झालं होतं म्हणे, एका गणपती मंडळाने गणपती बसवला आणि गणपती बसवल्याच्या नंतर त्या गणपती मंडळाचा अध्यक्ष त्याला भावी नवदर्शक व्हायचं होतं. त्याच्यामुळे ते 10-5 पोरं जमा केले, गल्लीत वजन पडावं, पुढे आपल्याला मतदान भेटावं म्हणून त्या ठिकाणी त्याला गणपती बसवायची त्याला इच्छा निर्माण झाली. भावी नगरसेवक त्याला बनायचं असल्यामुळे मग त्यांनी ते त्याचे स्वतःचे बनेली छापल्या, पोरांना वाटल्या, स्वतःचे 10-5 हजार रुपये खर्चही करायचे ठरवले आणि त्यांनी ते गणपती बसवला. असं गणपती बसवला तर पण ते गणपती पाहायला गल्लीतले लोक, बाहेरचे लोक आले पाहिजेत, जेणेकरून ते गणपती चांगला होता त्यांनी वाहवा केली पाहिजे काहीतरी. मग त्यांनी काहीतरी तिचा देखावा तयार करायचा ठरवला. तर देखावा करत असताना त्यांनी हत्तीन तयार केली. कशाची? मेंढ्याची. खूप मोठी हत्तीन तयार केली. ट्रकमध्ये एकटीच हत्तीन बसल किंवा एका हत्तीला एक ट्रक लागल असं मोठी हत्तीन तिला तयार केली कारागिराकडून. आणि त्या हत्तीनीला पाहायला मग खूप लोक आले. मिठाची हत्ती. भरपूर लोक आले. 10 दिवस खूप मोठा उत्सव झाला आणि 10 दिवसाच्या नंतर त्यांनी ठरवलं की आता काय करायचं. गणपती तर आपण टाकून देणार, पण हत्तीन कशी टाकून द्यायची. पण ती भावी नगरसेवक ते म्हणे नाही, आपल्याला काय करायचं म्हणे, हत्तीन जपून ठेवायची. यावर्षी खूप लोक आले, हे लोक दुसऱ्याला सांगतील आणि दुसरे लोक अजून पाहायला येतील की हत्तीन पाहायला चला, पुढच्या वर्षाकरता आपल्याला हत्तीन अशीच ठेवायची. त्यांनी ती जपून ठेवली. पण पुढच्या वर्षी गणपती बसायचे तर आधी एक दिवस त्यांनी पाहिलं त्या हत्तीन उडून, तर त्याच्यावरती धूळ बसलेली होती खूपच. मग त्यांनी विचार केला की आता ही धूळ बसली, त्या हत्तीन त्या ठिकाणी धुवून काढावं लागेल आता सर्व. पण आता इथं कुठं धुता, एका ट्रकमध्ये बसेल माणसं 3-4 उभा केले तरी उंच जवळजवळ 20-25 फूट उंच हत्तीन, ते 25-30 फूट लांब हत्तीन, हे अशी इकडं कुठं धुता येईल माहिती. मग कोणी त्या भावी नगरसेवकाने त्या हत्तीन काय केली, मग मोठ्या ट्रक मध्ये घातली म्हणजे आपण समुद्रावर घेऊन जाऊन येईल. मग सर्व कार्यकर्ते, सर्व गणपती मंडळाचे कार्यकर्ते सारे घेतले, ते वहीवर सारे घेतले, ट्रक मध्ये टाकले आणि ते समुद्रामध्ये हत्ती ठेवली आणि हत्ती ठेवून त्या ठिकाणी धुवून काढली. परत त्यांनी समुद्रामध्ये टाकून याच्यातून ट्रक मध्ये टाकून परत गणपती समोर. तुम्ही त्याच मंडळातले दिसता. मांडली का अजून फक्त ती मंडळातलीच पोर वापस आली. जशी गेली ती तशीच पाण्यात गेली. कारण की ती हत्तीन कशाची होती, मिठाची होती. का लवणाची कुंडली सुरलिया लवण सागरी. ती एकदा ती पाण्यात गेली म्हणजे नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. तसं माणसाचं चित्त एकदा देवाने हिरावून घेतलं
की देवाच्या पायाजवळ गेलं की मग मात्र त्या ठिकाणी ते चित्त पाठीमागे येत नाही आणि चित्त तिथं स्थिर राहिल्यामुळं त्याच्या जीवनात त्याला इतकं सुख मिळतं की त्या सुखाला पारावर राहत नाही, त्या चित्ताला परत पाठीमागे येऊ सुद्धा वाटत नाही, तिथंच अशा प्रकारचं राहावं वाटतं. म्हणून जनाबाई महाराजांच्या जीवनामध्ये चित्ताची चोरी झाल्यामुळं जनाबाई महाराजांना खूप आनंद वाटला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये त्यांनी देवाला धरलं, गळ्यामध्ये दोरी बांधली आणि धरून त्या ठिकाणी त्याला मग डोक्यात ठेवायला पाहिजे, हृदयात ठेवायला पाहिजे, हृदयातच ठेवायला पाहिजे. कारण संत मंडळी चुकत नसतात. ते आपल्याला चुकीचं वाटत असेल तर आपली बुद्धी चुकीची आहे असं समजावं आणि आपली बुद्धी त्याच्याकरता बरोबर कशी होईल याच्याकरता प्रयत्न करावेत. जनाबाई महाराजांनी देवाला डोक्यात नाही हृदयात ठेवलं, हेच बरं केलं. कारण की जनाबाई महाराजांची जी चोरी झाली ती आनंदाची झाली. म्हणून हृदय बंदी खाना केला हात विठ्ठल सोंदिला विठ्ठल त्या देवाला त्यांनी हृदयात ठेवलं, जनाबाई महाराजांनी ठेवलं. अशा प्रकारे सर्व संतांनी ठेवलं. आपण प्रमाण पाहत केलो. तुकोबऱ्या म्हणतात, तुका म्हणे हृदय पेटी हे संपोटी साठवू. तुकोबऱ्या म्हणतात आम्ही हृदयाची पेटी करू आणि त्याला त्या ठिकाणी साठवू. हृदयाच्या पेटीमध्ये साठवू. अनेक प्रमाण आहेत. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविला हवा हृदयात. आमच्या विठ्ठलाचा विसावा हा हृदयात आहे आणि हृदयात त्या ठिकाणी आम्ही त्याला साठवलं. आणखी त्या ठिकाणी प्रमाण असे की हृदयात साठवल्याचा फायदा काय होतो अजून तर हृदयात साठवण्याचे खूप फायदे. काय फायदा आहे? एक फायदा तुकोबऱ्या सांगतात, ज्यांनी हृदयामध्ये देवाला साठवलं त्याची जन्म मरणाची येरझार संपत्ती.
देवाला आम्ही हृदयात साठवलं तर त्याचा परिणाम अजून काय होतो, काय फायदा होतो तर साठविला हरी तुझी हृदय मंदिरी त्याची सरली ईरधार, त्याची ईरधार संपत्ती. अजून काय त्या ठिकाणी झालं तर तुकोबरे म्हणतात आम्ही त्या देवाला आमच्या हृदयात साठवलं आणि त्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये प्रेमाला काही कमी राहील नाही. तुका म्हणे प्रेमाने तुका साठवल्यामुळे प्रेमाला काही कमी राहिले नाही. त्याचबरोबर आमच्या हृदयामध्ये खूप मोठा आनंद प्रगट झाला. आनंदालाही आमच्या जीवनामध्ये काही तोटा राहिला नाही. असे देवाला हृदयात ठेवण्याचे अनेक अशा प्रकारचे फायदे आहेत. अजून आपला एक प्रश्न राहिला. आज आपण त्या ठिकाणी एक प्रश्न सोडला. त्या प्रश्नामध्ये बरेच त्या ठिकाणी बाकीचे पोटभागे सोडले की जनाबाई महाराजांनी त्यांना डोक्यात का नाही ठेवलं, हृदयात का ठेवलं. याचं उत्तर आपण सांगितलं की जनाबाई महाराजांना चोरी करून आनंद झाला म्हणून हृदयात ठेवलं. आणि तर चोरी कशाची झाली तर चित्ताची, तर चित्ताच्या चोरीनं आनंद कसा होतो तेही आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर हृदयात देवाला ठेवल्याचा काय फायदा होतो तेही आपण बघितला. परंतु अजून आपला एक प्रश्न आपण सुरुवातीला सांगितला होता, तो प्रश्न राहिलाय. तो कोणता तर देवाला हृदयात ठेवण्याकरता काय तयारी करावी लागते. एवढा जर फायदा आहे देवाला हृदयात ठेवण्याचा, ईर्जा संपत्ती, प्रेम वाढतं, आनंद वाढतो, सुख मिळतं, आनंद होतो, हे सर्व फायदा आहे देवाला हृदयात ठेवण्याचा. तर मग देवाला हृदयात ठेवण्याकरता काय तयारी करावी लागते हा आपला प्रश्न राहिला. पण आजची आपली वेळ संपली. आपण या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी उद्या बघूया. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदयबंदी खाना केला हाच विठ्ठल कुंडीला. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा भावार्थ बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. दोन प्रश्न आपण तयार केले की हृदयाच्या बंदीखान्यामध्ये का ठेवलं त्याचं उत्तर आज बघितलं. पण देवाला हृदयाच्या बंदीखान्यात ठेवण्याकरता काय तयारी करावी लागते. कारण की आपल्या घरी जर एखादा पाहुणा यायचा असेल तर तो जसा पाहुणा यायचा तशी तयारी करावी लागते. म्हणजे शाकाहारी पाहुणा असला तर शाकाहारी, दुसऱ्या आहारी पाहुणा असला तर त्याची दोन्ही खायची आहारी म्हणजे सेवा करावी लागते. म्हणजे पाठीतून खायची बी त्याची तयारी करावी लागते, तोंडातून खायची बी तयारी करावी लागते, असाच तयारी करावी लागते.
म्हणजे जसा जसा आहारी असेल तसं तेच तयारी. तसं देव येत असताना काय काय तयारी करावी लागते, त्याला खायला काय लागतं, त्याला राहायला काय लागतं, त्याला झोपायला काय लागतंय, त्याची सर्व सर्व व्यवस्था, म्हणजे सर्व व्यवस्था आपल्याला पाहावी लागेल. कारण की आपल्याला 23 दिवस कीर्तन करायचं आहे. सारं पाहत आपण ते बघूयात. आजच्या या कीर्तनाच्या प्रसंगी आपल्या सर्वांचे परमस्नेही आदिनाथ महाराजजी गिरी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आल्याच्या नंतर खूप सुंदरसे चाले म्हणतात आणि स्वरात अशा प्रकारचे कीर्तन होतं. मुलंही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी सुंदर म्हणू लागतात. तरी ज्यावेळेस मी एकटाच असतो म्हणायला, त्या टायमाला मुलं मग आणखी गेल्यावर येतात. म्हणजे तुम्ही सोबत असल्यामुळे मुलं जरा व्यवस्थित म्हणते. अशीच त्या ठिकाणी त्यांच्याकडून इथं येण्याची त्या ठिकाणी आपण अपेक्षा करूयात. झालेली सेवा भगवान श्रीकृष्णाच्या सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या, शांतिप्रभू एकनाथ महाराजांच्या चरणी आपण करू. शिवेला या ठिकाणी पूर्ण